पाटील आमचे परम मित्र. ऑन दी अप, फटका हवेत आहे. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? त्याच्या अवाक्या बाहेर चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहिलं शुभम जाधवच्या बॅट मधून येतोय एक लाजवाब दर्जेदार षटकार. हार्दिक स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. उमेश सर 42 धावा धावफलकावर लागलेत. आर्यन भोईरने 5 विकेट घेतले. पण आता ही छोटीशी पार्टनरशिप होतीये अमित कोरी आणि शुभम जाधव या दोन बॅटरच्या माध्यमातून. ही पार्टनरशिप उर्वरित 2 षटकांमध्ये फार महत्त्वाची ठरणार आहे अफजल 11 टीम साठी. हो बरोबर आहे. चांगला तुम्ही उल्लेख केला, कारण 2 ओव्हरमध्ये आता ही पार्टनरशिप तशीच राहिली तर मात्र धावा चांगल्या होतील आणि एक चांगला टार्गेट अफजल 11 महा टीम कडून सेट होईल यातील मात्र शंका. फुलल्याचा चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल शुभम जाधवच्या बॅट मधून आलाय आणखीन एक लाजवाब दर्जेदार आणि धमाकेदार धर्मवीर षटकार. हा विघ्नेश झेल सोडल्यानंतर काय परिस्थिती होती मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये नाहीये मित्रांनो, तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, जसा जीवदान देईल मग तो मात्र तुमच्यावरती हावी होईल. जीवदान क्रिकेटमध्ये धोकादायक असतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. जसा झेल सोडला त्यानंतर मात्र 2 षटकार त्यानं लोक ठोकले या मॅच मध्ये. नॉकआउट स्टेज मध्ये मॅच स्पर्धा पोहोचली. खेळाडू राहुल जोगाडिया. पहिलाच बॉल स्विच हिट. व्हाट अ शॉट. शुभम जाधवच्या बॅट मधून येतोय मानगावचा ब्रँड दाखवणारा एक आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. चला चला, थँक्यू. ओव्हर स्टेपिंग नो आता चेक केला जाईल. अंपायर आमच्याकडे इशारा दर्शवतात. चला या स्ट्रोक कडे आपण वळूया. उमेश सर पहिलाच बॉल राहुल जोगाडियाचा अगदी मन बनवलं होतं आणि खूप चांगला स्ट्रोक बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. आता थर्ड अंपायर कडे हा निर्णय पेंडिंग असेल आणि अंपायरचा इशारा काय येईल. लँडिंग कुठे झाली आहे. क्रीज क्रॉस. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक